कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. दीपा चल आवरलं का निघायचं आपल्याला दवाखान्यात? काय ग काय झालं? जायचं ना दवाखान्यात? साहेब माईच्यान सांगू राहिली उभ्या आयुष्यात कधी दिमागाच्या डॉक्टरकडे गेले नाही साहेब. मला लय भीती वाटू राहिली हो. दीपा अगं रोजच एक गोष्ट समजून सांगू का तुला मी? तसं नाही होत साहेब. ते डॉक्टर पण पत्रकारांसारखं ते अंगावर असे वस्कन आले आणि माझ्यावर राग काढला म्हणजे प्रश्न विचारून. अगं डॉक्टर का राग काढल? नाही काढणार म्हणा, पण मला प्रश्नाची उत्तर देता आली नाही, मग वाटणार ना त्यांना तसं. हा बोला रे. अर्जुन तू आता कुठे आहेस? आम्ही घरी आता, मला यायला थोडा वेळ होईल. हे बघ अर्जुन, तू काल मला सांगणार होतास अपर्णा मॅडम नक्की तुला कुठे सापडल्या, पण मी पोलीस स्टेशनला यायच्या आधीच तू निघून गेलास. आज मी तुझं काहीच ऐकून घेणार नाही अर्जुन. अरे असं काय करतेस तू? मी तिकडेच येतोय ना काम झालं की. अर्जुन आज मला फसवायचा विचार सुद्धा करू नकोस, नाहीतर मी परत त्या गावी जाईन बघ. लक्षात ठेव. अरे अगं काय बोलतेस तू? तू थांब, मी येतो पोलीस स्टेशनला, मग बोलू. ठीक आहे. कोण आहे? कलिग होती. बर मग ती तुमचं झंगाट सगळ्या जगाला सांगेन असं म्हणल्यावर कोण चेहरा झाला तुमचा? होय. एक मिनिट साहेब, मला वाटू राहिलं त्यांचं आणि तुमचं काहीतरी झंगाटे आहे ना. तुझे झगाट काय 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 बोलती कळतं का तुला? झगाट काय झगाट काय झगाट? तू आवर चल, जायचं दवाखान्यात. झगाट म्हणा. हो साहेब, माझ्यावर कोण ओरडू राहिले तुम्ही? मी सहज बोलू राहिले ना. ऐका काय त्याचं. आवरून येते. ऐका ना, लय भीती वाटू राहिली साहेब. अगं तू आधी हे सोड. दीपा हे बघ, तू आधी भीती मनातून काढून टाक. हे बघ, डॉक्टरांच्या समोर जाऊन बसायचं. त्यांनी प्रश्न विचारला, उत्तर माहित असेल तरच द्यायचं, नाही तर आठवत नाही म्हणायचं. हे बघ, आज तिकडे सगळं नीट हँडल कर. मी नाही तुझ्या बरोबर तिकडं. अगं पोलीस स्टेशनला काम आहे, तोच फोन होता मगाशी. कलिग ते म्हणली ना झंगाट ते. अयो साहेब, मी एकटीच आहे. एकटी नाही, घरातले आहेत सगळे. तर लय मोठा प्रॉब्लेम आहे साहेब. अगं त्यांनी मला ओळखलं मग. अगं तेच तर, कॉन्फिडन्स मध्ये उत्तर दे. कोण नाही ओळखणार काय तुला? हा, आणि त्या बारक्याचं काय? अमोल, त्याचं नाव अमोल आहे. हे बघ, अमोलला प्रेमाने आपुलकीने गोष्टी समजवल्या ना, तो ऐकतो. आणि त्याला खरंच मनापासून समजून सांगितलं ना, तर त्याच्या एवढं समजूतदार कोण नाही करा. माझं काही चुकू राहिलं का साहेब? हे बघ दीपा, तुझं चुकत काय नाही ग. आप्पीच्या मनात अमोलबद्दल जी भावना होती ना, ज्या फिलिंग होत्या ना, त्या तू नाही आणू शकत तुझ्या मनात, मला कळतंय. पण हे बघ, तू तुझ्या चिलेपिल्यांबरोबर जसं वागतेस ना, तसं अमोल बरोबर वागण्याचा प्रयत्न तरी कर ना. साहेब, चिल्ली पिल्ली काय हात आहे का सोबत माझ्या? अहो मला कळतंय दीपा, पण हे बघ, तू अमोलला जीव लावलास ना, तर त्याच्या 10 पटीने जीव तो तुला लावल. पण त्याच्याशी असं तुटकपणे नको वागू. लहान मुलाने एवढं निर्मळ कोण नसतं जगात, तुला तर माहितीच आहे की. करते मी प्रयत्न. ऐका ना, फक्त तुम्ही फिक्स मध्ये लवकर पोहोचा बरं का, टाइम मध्ये तिथं. हो. हा. ठीक आहे, तुम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आहेत तिथं. पेपर पण आहे. अजून काय? तुझ्या मालकाच्या परवानगीशिवाय तुला इथे येता पण येत नसेल ना? त्यांचा कुठलाच शब्द खाली पाडत नाही मी, म्हणूनच तुम्ही जिवंत आहे अजून बी.
असं आहे काय झालं? तू जेव्हा जेव्हा इकडे येतोस ना तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर तुझ्या मालकाची भीती असते. ए बांधून ठेवलेस तू मला. तू फक्त ओरडू शकतोस. तुझ्या तोंडात ही जी गुलामीची भाषा आहे त्याचं काय करायचं? नीट बोला. आता माहिती रे बाबा, तुझ्या मालकाच्या परवानगीशिवाय तुम्हाला हात पण नाही लावू शकत. काय आयुष्य जगताय. हे सगळं सामान आणून द्यायचं होतं तेव्हा पण मालकाची परवानगी घेतलीस ना? मालक देव आहेत माझ्यासाठी, कळलं का? बापरे, देवाची पूजा करून आशीर्वाद मिळतो रे. तुला इथे इज्जत तरी किती मिळते काय माहिती. माझी इज्जत काढते, माझी इज्जत काढते. तुझी किती इज्जत आहे माहिती आहे की मला. कलेक्टर असल्याचा लय माज आहे नाही का तुला? नाही तुझा माज उतरवला तर बघच. काय करणार आहे? फक्त एक आठवडा वाट बघ, मग कळेल तुला. एका आठवड्यात हे शहर नाही कलेक्टर अपर्णा मॅडमच्या नावानं बोंबाललं तर नाव बदलून ठेवा आमचं. मग आमच्या मालकाच्याच सांगण्यानं तुझा निकाल लावणार आम्ही. अपर्णा, अगं कसलं टेन्शन घेतलेस का तू? दिदे, हे बघ, काळजी करू नको, आम्ही आहे तुझ्यासोबत. तुला जे काय वाटतंय ते डॉक्टरांना सांग. डॉक्टर चांगले आहेत, ते नक्की तुझी मदत करतील. हा, आणि वंस तुम्हाला काय वाटलंस तर सांगा हा मला. मोना, दिप्या, अरे तुमच्या बोलण्यामुळे घाबरेल ती. कलेक्टर आहे ती. हा, असल्या सगळ्या अडचणी झेलल्यात तिनं. तिला काय वाटतंय ना ती डॉक्टरांना सांगेल. आप्या, डॉक्टरांना सांगशील ना? कसलं कलेक्टर आणि कसलं काय. इथं माझी दाबेदानानं राहिली. साहेब आले नाही ना फिक्स मध्ये आज टायमावर. मम्मी गेले कामात ना. आप्या, आप्या, हाताला एवढा घाम कस काय आला तुझ्या? आप्या, आप्या, एवढा घाम येतोय? अपर्णामाने बोलवलंय तुम्हाला. हा, जैन साहेब. जय, बोला, काय कायचंय? मला काय नव्हतं बोलायचं, आर्या मॅडमलाच काय बोलायचं होतं ते. जैन सर. अर्जुन, अपर्णा मॅडम तुला नक्की कुठे सापडलाय या प्रश्नाचं उत्तर मला भेटत नाही. आणि त्यामुळेच मी स्वस्थ बसू शकत नाही. तर प्लीज सांगशील का? अरे हे बघ, तू आधी शांतपणे ऐक. मग तू तुझं काम नीट केलं नाहीस किंवा चोख केलं नाहीस असं का वाटतंय तुला? कारण मी लाख शोधून सुद्धा अपर्णा मॅडम मला सापडल्या नाहीत अर्जुन. आर्या, तू प्रोसिजर प्रमाणे काम केलंस. तू जर मर्यादेच्या बाहेर जाऊन शोधला असतस ना, आपली तुला सापडली असते. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.